श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत श्रोते हो, मराठीमध्ये भाग 9. आपण मागील अध्यायात पाहिलेले आहे की कद्रू आणि विनताची पैंज लागलेली आहे. विनता म्हणते की पैंज तो जो घोडा आहे तो पूर्ण पांढराच आहे. कद्रू म्हणाली, काय हरशील, त्याची शेपूट काळी असली तर तू माझी दासी होशील, तो सर्वस्व शुभ वर्ण असला तर मी तुझी दासी होईल, आहे का मान्य? विनता म्हणाली, आहे मान्य. ठरले. आता सर्पांना कद्रू एकीकडे जाऊन म्हणाली, मुलांनो, तुम्ही माझे एक काम करा. तुमच्यातले जे कृष्णवर्ण आहेत त्यांनी लवकर जाऊन उच्चस्रवाच्या पुष्याला वेढे देऊन बसावे, म्हणजे ते पुष्य काळे दिसेल. पुष्य म्हणजे शेपूट. सर्प म्हणाले, आई, पण असे कशासाठी करावे? अरे, मी पैंज लावली आहे. पैंज उच्चस्रवा सगळा पांढरा असला तर मला विनतेची दासी व्हावे लागेल, पण त्याचे पुष्य काळे असेल तर मी ती माझी दासी होईल. छे, ही कसली पैंज? असे खोटे करून पैंज का जिंकायची? सर्प म्हणाले, पण मी हरले तर? तुमची आई दासी झाली तर तुम्हाला आवडेल का? तुम्ही सूक्ष्म केसांसारखे व्हा, मी त्या घोड्याच्या पुष्याला काळेपणा दिसेल असे तिथे राहा, म्हणजे माझे काम पूर्ण होईल. कद्रू म्हणाली, सर्पात मतभेद झाले. काहींना वाटले करावे आईचे हे काम, काही म्हणाले आम्ही नाही करणार. झाले. आपली मुले आपले ऐकत नाहीत म्हणून कद्रूला भयंकर राग आला. तिने शाप दिला, जे माझी आज्ञा पाळीत नाहीत त्यांचा पंडू कुळातील जन्मेजय राजांच्या यज्ञात अग्नीत जळून नाश होईल. सर्पांना वाईट वाटले. सत्यलोकात ब्रह्मदेव म्हणाले, बरं झालं, हे सर्प विषारी, ते कितीतरी वाढले तर जगात अनर्थ करतील, परस्परच नाश होणार, हे बरे. कद्रूने चांगले केले ते. तो कश्यप ऋषींना भेटला आणि म्हणाला, ऋषीवर्य, आईनेच मुलांना शाप दिला आहे, तिनेच मागून घेतलेले आहेत हे सर्प. तुम्ही व्यर्थ ममत्व ठेवू नका, तिच्यावर क्रोध करू नका. यज्ञात सर्पाची आहुती ही युगायुगात घडतच असते. तुला मी विषहरिणी विद्या देतो, हिचाही उपयोगी होईल. ब्रह्मदेवाने कश्यपाला सर्पविष नष्ट करण्याची विद्या त्यावेळीच दिली. इकडे सर्पांनी विचार केला, आईला एकदम नाही म्हटले तर ती रागावली, तिचे काम आपण करूया, त्यामुळे तिचा राग गेला तर प्रसन्न होऊन उशाप तरी देईल, असा विचार करून सर्प रोमरूप घेऊन उच्चस्रवा अश्वांच्या पुष्याला चिकटले. त्यांचे पुष्य दुरून पाहिले तर काळे दिसू लागले. तेवढ्याच सवतीला एका लहान मुलाने प्रश्न केला, महाराज, पण हा उच्चस्रवा होता कोठे? सर्प तिकडे गेले कसे? सवती म्हणाले, उच्चस्रवा हा होता दूर समुद्राच्या पलीकडे. सर्प सूक्ष्म रूपाने तिकडे गेले. कद्रू व विनताही समुद्र आकाशमार्गाने ओलांडून गेल्या. दुरून त्यांनी तो अश्व पाहिला तेव्हा त्यांना दिसले की तो सगळा पांढरा नाही, फक्त पुष्य तेवढे काळे आहे आणि बाकीचा पांढरा आहे. पाहिलेस विनते, नीट पहा, त्या उच्चस्रवा अश्वाचे पुष्य काळे आहे. आता हो माझी दासी. कद्रू म्हणाली. विनतेचे तोंड उतरले. तिनेही तो अश्व नीट पाहिला होता. आता दास्य पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ती मुकाट्याने कद्रूची दासी झाली. तिला फार वाईट वाटले. आता यातून आपल्याला कोण सोडविल असे तिला झाले. ऋषीवर्य हो, तिचा दुसरा पुत्र जो गरुड, त्यानेच तिला पुढे सोडवले. पण तुम्हाला अमृत मंथनाची व उच्चस्रवा उत्पन्न कसा झाला त्याची कथा आधी सांगतो. पूर्वी काय झाले, असुरांची शक्ती फारच वाढली. तेव्हा देवांनी असे ठरवले की आपल्याजवळ आणखी काहीतरी शस्त्रे असावीत. रणात देवांचे प्राण जात, देवांना पुन्हा जिवंत करण्यासाठी अमृत मिळवले पाहिजे असे त्यांनी ठरवले. असुरांचे गुरु शुक्राचार्य यांना संजीवनी विद्या येत होती. असुरांना ते पुन्हा जिवंत करत असत. पण हे अमृत कसे मिळवावे? क्षीरसागराचे मंथन करा, असुरांचीच मदत घ्या, ते बलिष्ठ आहेत. त्यांना मान द्या, वासुकीची दोरी करा, मंदार पर्वताची रवी करा, सागर घुसळा. सर्पाच्या मुखातून असुर धरतील, त्यांना मोठा मान द्या. पुष्य तुम्ही धरा, मी कूर्म होऊन मंदार पर्वत तोलून धरीन. जे काही त्या मंथनातून निघेल ते वाटून घ्या. त्यांना भगवान श्रीहरी म्हणाले आणि समुद्राचे मंथन देवासुरांनी केले. त्यातून चतुर्दश रत्ने निघाली. त्या मंदार पर्वताभोवती वासुकीने स्वतःच्या अंगाचे वेढे घातले. भगवान विष्णूंनी सर्वतोपरी सहाय्य केले. मंदार पर्वत त्याच्या जागेवरून उपटून सागरात ठेवण्याचे कामही विष्णूंनीच केले. देव व असुर जेव्हा वासुकीला दोन्ही बाजूंनी धरून मंदार पर्वत समुद्रात फिरवू लागले तेव्हा वासुकीच्या तोंडातून भयंकर विष बाहेर पडले. त्यांनी असुराचे प्राण त्यामुळे कासावीस होऊ लागले. वासुकीचे अंग पर्वतावर घासले जाऊ लागले, त्यामुळे पर्वतावर आगीच आगी लागल्या. त्यावेळी विष्णूंनी वरून जलवर्षाव केला व अग्नी शांत केला. त्या पर्वतातील अनेक वनस्पती चुरडल्या जाऊन पिळल्या जाऊन त्यांचा रस, धातूंचे चूर्ण व नाना प्रकारची औषधे सागराच्या पाण्यात मिसळली. त्या मंथनातून जी चतुर्दश रत्ने निघाली त्यांची नावे पहा. लक्ष्मी, चंद्रमा, सुरा, उच्चस्रवा, कौस्तुभ, रत्न, पारिजातक वृक्ष, धन्वंतरी, ऐरावत, कालकूट विष,
कामधेनू, रंभादी देवांगना, अमृतासाठी व लक्ष्मीसाठी सूर व सूर्यांची स्पर्धा लागली. पण कालकूट विष मात्र जगाला वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी प्राशन केले. विष्णूंनी त्यावेळी मोहिनी रूप घेतले आणि असुरांकडून अमृत आपल्या हाती घेतले. देव आणि असुर यांना पंक्ती करून बसवले आणि सर्वांना अमृत वाढून ते सारखे वाटीन असे सांगितले. पण खरोखरी मात्र तिने देवांना मात्र अमृत वाढण्यास प्रारंभ केला. राहूच्या ते लक्षात आले तेव्हा तो देवाचे रूप घेऊन देवांच्या पंक्तीत बसला. त्यालाही अमृत वाढले व ते त्याने मुखात घातले. तेवढ्यात विष्णूंच्या ते लक्षात आले. त्यांनी तात्काळ सुदर्शनाने राहूचा कंठ छेद केला, पण त्याच्या मुखात अमृत असल्यामुळे तो मेला नाही. सूर्यानेच विष्णूंच्या लक्षात राहूचे कपट आणून दिले होते. त्यानंतर देवांचा व असुरांचा भयंकर मोठा संग्राम झाला. विष्णूंनी त्यावेळी दैत्यांचा भयंकर संहार केला. अमृताचा कुंभ तेव्हापासून भगवान नर यांच्याजवळ सुरक्षितपणे ठेवण्यात आला. असुरांचा जो संहार झाला त्यानंतर त्यांचे प्राबल्य उरले नाही. ऋषीवर्य हो, आता कद्रू व विनता यांच्या कथेकडे पुन्हा वळतो. गरुडाचा जन्म झाला त्या आधीच विनता कद्रूची दासी झाली होती. गरुड जेव्हा उत्पन्न झाला तेव्हा त्याचे प्रचंड स्वरूप पाहून सर्व चराचर घाबरून गेले. इच्छेनुसार वाटेल ते रूप धारण करणारा तो गरुड एवढ्या प्रखर तेजाने व्याप्त होता की साक्षात अग्नी प्रकट झाला असे वाटू लागले. त्याच्या आवाजाने दशदिशा दुमदुमून गेल्या. त्याची व अग्नीची वेगळी ओळख पटेना. तेव्हा देवांनी अग्नीची स्तुती केली व आपले रूप आवरून शांत हो अशी विनंती केली. तेव्हा अग्नी म्हणाला, देवांनो, हा मी नव्हे, गरुड आहे. कश्यप व विनता यांचा पुत्र, महान पराक्रमी आहे. हा सर्पांचा विध्वंस करील, हा प्रजेला सुख देईल, मातेला व देवांना सुख देईल, राक्षसांचा संहार करील. तुम्ही भिवू नका. त्यानंतर गरुडाने आपले भव्य दिव्य रूप व तेज आवरून सौम्य व्हावे म्हणून देवांनी त्याची स्तुती केली. गरुड सौम्य झाला आणि त्याने अरुणाला आपल्या भावाला सूर्याच्या रथावर पुढे बसवले. त्या अरुणामुळे सूर्याचा प्रखर ताप सौम्य झाला. ऋषीवर्य हो, सूर्याने राहूकडे विष्णूचे लक्ष वेधून अमृत प्राशनाच्या पंक्तीत त्याचे मस्तक छेदविले होते. त्यामुळे राहूचा फारच संताप झाला. त्याने सूर्यचंद्रांना छळण्यास प्रारंभ केला. चंद्राने त्याचा त्रास सहन केला, पण सूर्याला देवतांचा राग आला. देवांचे हित करण्यासाठी आपण राहूचे कपट उघडकीस आणले, पण आता राहूचा त्रास मात्र आपल्या एकट्यालाच का म्हणून? का ते देव येत नाहीत सहाय्य करायला? त्याने ठरवलं की आपल्या तेजाने व उष्णतेने त्रैलोक्य संतप्त करण्या वाचून आता उपाय नाही. त्याने इतकी उष्णता वाढवली की रात्रीसुद्धा सर्वांना असह्य झाले. सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले. ते म्हणाले की हा सूर्याचाच राग आहे. उगवण्यापूर्वी तो इतका त्रास देत आहे तर पुढे किती देईल? थांबा, भिवू नका. कश्यपांचा पुत्र अरुण हा विशाल देहाचा आहे. त्याला सूर्याच्या अग्रभागी ठेवूया, तो त्याची प्रखरता कमी करेल. अरुणाला देवांनी सांगितले तेव्हा तो तयार झाला. गरुडाने त्यावेळी अरुणाला सूर्याच्या अग्रभागी ठेवले व सूर्याची प्रखरता सौम्य झाली. गरुड आपल्या मातेकडे परत आला. त्याला ही विनता ही कद्रूची दासी आहे हे कळले. सर्पांचे सर्व काम ती त्याला करायला लावी. ते पाहून तिने त्याला विचारले तेव्हा त्याने तिची पैंजेची व हरल्याची गोष्ट सांगितली. गरुडाने सर्पांना विचारले, काय हो सर्पवृंदांनो, तुम्ही माझ्या आईला दासी करून ठेवले आहे. तिची दास्यातून मुक्ती व्हावी यासाठी मी काय करू? सर्प म्हणाले, गरुडा, तू मोठा पराक्रमी आहेस. तू आम्हाला अमृत आणून दे, मग तुझी माता आमच्या मातेच्या दास्यातून मुक्त होईल. गरुड आईला म्हणाला, आई, तुला या दासीपणातून मी सोडवील. मी अमृत आणील, पण मला मार्गात खायला काहीतरी लागेल. माझी भूक प्रचंड आहे. विनता म्हणाली, मार्गात समुद्र तीरावरील निषादांची वस्ती आहे, त्यांना तू भक्षण कर, पण ब्राह्मणांना खाऊ नको, तुला तो त्रास देईल. गरुड म्हणाला, पण आई, ब्राह्मण मी कसा ओळखू? या पुढील कथा आपण श्रोतेहो महाभारताच्या भाग 10 मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.